खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत. सर, वर्धापन दिनाचा कार्यक्रम होतोय, तुम्ही सगळे एकत्र आहात या ठिकाणी. तर पवारसाहेबांकडे, सुप्रियाताईंकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. नक्कीच उत्साह 26वा वर्धापन दिन आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा एक ज्याला आपण सक्षम वारसदार म्हणून आदरणीय पवारसाहेबांकडे संपूर्ण देश पाहतो आणि त्यामुळेच आजच्या वर्धापन दिनाच्या दिवशीसुद्धा पवारसाहेबांकडून ते मोलाचं मार्गदर्शन मिळणार याची प्रत्येकाला खात्री आहे. आणि आता काही वेळात पवारसाहेब जेव्हा बोलतील, पवारसाहेबांनी आत्तामध्ये एक मुलाखत देऊन ही जबाबदारी काहीशी सुप्रियाताईंवरती देखील टाकली होती. पुढचा जो काही निर्णय, खास करून आता स्पष्ट बोलायचं झालं तर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची जी चर्चा आहे त्याबद्दल मला वाटतं आदरणीय ताईच याविषयी योग्य ती भूमिका मांडू शकतील. आणि साहेबांनी ताईंवर ही जबाबदारी टाकत असताना आज आपण जर पाहत असलो तर दिल्लीमध्ये सातत्यानं ताई अत्यंत सक्षमपणे पक्षाची जी भूमिका आहे, पक्षाचं जे नेतृत्व आहे ते अत्यंत सक्षमपणे ताई करतात आणि येत्या काळात या गोष्टींवर ताईच योग्य तो प्रकाश टाकू शकतो. रोहित दादा इथे आहेत. आम्ही आता त्यांना विचारलं होतं की त्या बाजूला जी लोकं गेली आहेत ती अशी म्हणतात की विकास कामं करायची असतील, लोकांची कामं करायची असतील तर सत्तेत जावंच लागतं. तर रोहित दादा म्हटले की ठीक आहे, त्यांनी तो मार्ग मी निवडला आहे, आम्ही संघर्षाचा मार्ग निवडला आहे. तर पक्षामध्ये काय भावना आहे, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहात पक्षामध्ये, बोलताना काय जाणवतं? यामध्ये अशी अजून कोणतीही चर्चा नाही आहे. पक्षामधली पक्षाची भावना, कार्यकर्त्यांची भावना फार साधी सोपी आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. दुसरी चर्चा अशी आहे की जे खासदार आहेत तर त्या खासदारांमध्ये थोडीशी अस्वस्थता आहे की नाही, आपण सोबत जायला पाहिजे, म्हणजे लोकांची कामं करायची असतील तर, असं काय? मुळात खासदारांमध्ये अस्वस्थ असण्याचं कारण नाही आहे, कारण आदरणीय सुप्रियाताई ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये नेतृत्व करतात आणि आजही आपण संसदेचं कामकाज सुरू असताना बारकाईनं बघा की जेव्हा ताई बोलायला उभ्या राहतात तेव्हा संसदेत आजही पिनड्रॉप सायलेन्स असतो. आणि सगळ्याच केंद्रातल्या मंत्र्यांबरोबर असतील, केंद्र सरकारबरोबर असतील, ताईंचे जे संबंध आहेत ते अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे खासदारांच्या कामकाजामध्ये, कामांमध्ये कुठे अडथळा आम्हाला तरी आत्तापर्यंत जाणवलेला नाही आहे. त्यामुळे खासदारांची अशी वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही. धन्यवाद सर. तर भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थातच कारण आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आणि गेल्या काही काळामध्ये अजित पवार आणि शरद पवारांचं वारंवार एकत्र येणं. परंतु या नेत्यांशी बोलल्यानंतर ही भूमिका काय असेल याची आपल्याला थोडीशी चुणूक मिळते. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.